नमस्कार प्रेक्षक हो. आयुर्वेदाप्रमाणे स्वस्थ व्यक्ती म्हणजे कोण की ज्याचं शरीर निरोगी आहे तो? तर नाही. आयुर्वेद म्हणतं ज्याचं शरीर निरोगी आहे, मन प्रसन्न आहे, स्थिर आहे आणि आत्मा शुद्ध आहे, पवित्र आहे, शिवाय या तिन्हींमध्ये योग्य संतुलन आहे, तोच निरोगी आहे. तर तुम्ही आहात का निरोगी? आणि जर निरोगी नसाल तर आता निरोगी होण्यासाठी शरीराचा तर आपण निरोगी ठेवू शकतो, पण मन आणि आत्मा कसं निरोगी करायचं ते आपण बघूया आयुर्वेदानुसार. शरीर हे आपलं एक गुंतवणूक आहे. जशी आपण पैशाची गुंतवणूक भविष्यासाठी करतो तशीच शरीराची गुंतवणूक आपल्याला करावी लागते, जेणेकरून म्हातारपणी शरीर सुदृढ, निरोगी आणि तंदुरुस्त राहतं. आता शरीराला गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही काय करणार? तर व्यायाम करा, योगासने करा, योग्य आहार घ्या, योग्य विहार करा, म्हणजेच योग्य दिनचर्या, ऋतुचर्या पाळा. मन कसं करणार तुम्ही सुसंस्कारित? तर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मनाला सुसंस्कारित करणं म्हणजेच चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीमध्ये मन जर संतुलित राहत असेल तर समजा की तुमचं मन स्थिर आहे, आणि नसेल तर मग हे स्थिर कसं करायचं? तर नियमितपणे योग, प्राणायाम आणि थोडा वेळ ध्यान करून हे जर तुम्ही केलं तर तुमचं मन अवश्य संतुलित राहील. आणि तिसरा खूप महत्त्वाचा पाया म्हणजे आत्मा, ज्याला आपण प्युअर सोल, शुद्ध, निर्मळ, पवित्र आत्मा म्हणतो. ज्यावेळी तुमचं मन प्रसन्न, संतुलित असतं त्यावेळी तुम्ही कोणतंही केलेलं काम योग्य, चांगलं आणि त्या कामाचं कोणताही पश्चाताप नसतो. त्यामुळे तुमच्या आत्म्याला कोणत्याही प्रकारचं ओझं नसतं, ते कायम पवित्र राहतं. म्हणून मन संतुलित राखण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान नियमित करणं आणि सोबतच आपला आत्मासुद्धा शुद्ध, पवित्र आणि निर्मळ होत जात असतो. तर प्रेक्षक हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये अवश्य शेअर करा. धन्यवाद.